मलकापूर येथील बुलढाणा रोडवर शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेत बुधवारी रस्ता रोको आंदोलन केलं। बाकुडी भागातून येणारे पावसाचं पाणी वानखेडे पंप मार्गे आदर्शनगर, दीपकनगर आणि इतर नागरी वस्त्यांमध्ये शिरत असल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान होत आहे। या समस्येकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उबाठाचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन ठोसर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं। बुलढाणा रोडचे पाणी नळगंगा नदी पात्रात निघालेच पाहिजे। नळगंगा नदी पात्रात निघण्याच्या मागणीसाठी आम्ही 5 दिवसाच्या अगोदर तहसील प्रशासन, महसूल प्रशासन, ग्रामपंचायत सर्व विभागांना निवेदन दिले होते। मात्र तरी महसूल प्रशासन, तहसील प्रशासनानं कुठलीही जाग आली नाही। आज त्यांना जागे करण्यासाठी आम्ही महिला व पुरुषांनी व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी बुलढाणा रोडवर रास्ता रोको केलेला आहे व जोपर्यंत रस्त्याचे पाणी निघणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही अशी भूमिका आम्ही पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे। दाताळा येथून बुलढाणा रोडने हे पाणी मलकापूर शहरात येते। मलकापूर बुलढाणा रोडच्या दोन्ही तर्फा नाल्या असायला पाहिजे तशी मागणी असताना सुद्धा यांनी तशी नाली केलेली नाही। मलकापूर शहरातील आजूबाजूच्या नगरामधील रहिवासी नागरिकांच्या घरात घुसून मोठ्या प्रमाणावर नुकसान होते। 2024 मध्ये असाच महापूर आला होता। आता आगामी पावसाळा असून 8 दिवसा अगोदर आम्ही निवेदन दिलं, मात्र प्रशासनाने याची कुठलीही दखल घेतली नाही। त्यामुळे आज आम्ही बुलढाणा रस्त्यावर रास्ता रोको केलेला आहे।